नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या संदर्भातून जल्लीकट्टू आणि बैलगाडा शर्यतींच्या बंदीवरच्या संदर्भातून. आणि अर्थातच तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूवरची जी बंदी तात्पुरती का होईना आता उठणार अशी चिन्ह दिसत आहेत. जल्लीकट्टूवरची बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं काढलेल्या वटहुकुमाला केंद्रानं मान्यता दिलेली आहे. आता हा वटहुकूम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. जोपर्यंत जल्लीकट्टूवरची बंदी उठवली जात नाही तोपर्यंत आम्ही मरीना बीचवरून हटणार नाही असं निदर्शकांनी म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं जल्लीकट्टू म्हणजे बैलांची खेळल्या जाणाऱ्या झुंजीवरती बंदी घातलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जल्लीकट्टू बद्दलचा खटला सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं पुढच्या आठवड्यात निकाल देऊ नये ही केंद्राची विनंती मान्य केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे केंद्रानं कोर्टाला निकाल न देण्याची विनंती केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा या वटहुकमावरती सही केली की जल्लीकट्टूवरची बंदी उठू शकते. मात्र त्यामुळे रविवारपर्यंत जल्लीकट्टूवरची बंदी उठेल असा अंदाज आहे. अर्थात अभूतपूर्व असा एक जमाव मरीना बीचवरती जमल्याचं आपण गेले 3-4 दिवसामध्ये बघतोय. कधी नव्हे इतकं एखाद्या ग्रामीण भागातल्या खेळाच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती जमाव जमल्याचं हे चित्र आहे. आणि त्या जमावाच्या समोर कायदा आणि संस्कृती यांच्यातला संघर्ष समोर आलेला आहे. तामिळनाडूमध्ये आज जल्लीकट्टूवरची जी बंदी उठवण्यासाठी फक्त सामान्य जनताच नाही तर अख्खं टॉलिवूड रस्त्यावर उतरलेलं आहे. एकूणच आंदोलकांनी जल्लीकट्टू संस्कृतीला तमिळ अस्मितेचा मुद्दा बनवलं आणि त्याच धर्तीवर इकडे महाराष्ट्रातही कृषी संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या बैलगाड्यांवरील बंदी उठवण्यासाठी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. पण मराठीच्या अस्मितेच्या नावानं गळे काढणारी मंडळी मात्र अजूनही सोयीस्कर मौन बाळगून आहेत. अख्खं तामिळनाडू सध्या हे असं जल्लीकट्टूमय बनून गेलंय. फक्त सामान्य जनताच नाही तर टॉलिवूडनं जल्लीकट्टूला तामिळ अस्मितेचा मुद्दा बनवला. आमचे सण उत्सव यात कोणीही लुडबुड करू नये असा संदेशच या आंदोलनातून देण्यात येतो. सुपरस्टार रजनीकांत, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, सिने अभिनेता कमल हसन आणि संगीतकार AR रहमान, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासह सगळे आघाडीचे कलाकार जल्लीकट्टूवरची बंदी उठवण्यासाठी मैदानात उतरले. A sincere request to them, please respect the sentiments of Tamil Nadu people and hopefully Jallikattu should happen immediately. तामिळनाडूत जल्लीकट्टू हा अस्मितेचा मुद्दा बनत असेल तर मग इकडे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यतीवरची बंदी का उठवू नये असा सवाल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. जे तामिळनाडूने सुचवलं ते मी गेल्या 2.5 वर्षापासून सुचवतोय. मी ज्या वेळेला नोव्हेंबर 2014 मध्ये भाषण केलं लोकसभेमध्ये त्यावेळेला माझी मागणी हीच होती की सरकारनं एकतर राष्ट्रपतीच्या द्वारे वटहुकूम काढावा किंवा लोकसभेमध्ये बिल मंजूर करून घ्यावं. ती मागणी आता तामिळनाडू सरकारनं, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यानं आता पंतप्रधानांकडे करतायत. सरकारची कुठेतरी उदासीनता दिसते. सरकारमध्ये असलेले काही मंत्री म्हणजे मनेका गांधी असतील किंवा असे काही मंत्री ह्या बैलगाडा शर्यती चालू होऊ नये अशा विचाराचे आहेत. महाराष्ट्रात तर बैलगाडा शर्यत ही कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो. म्हणूनच मग आम्ही जल्लीकट्टूच्या निमित्तानं काही कळीचे प्रश्न उपस्थित करू इच्छितो. तामिळनाडूत जल्लीकट्टूसाठी जनआंदोलन उभं राहत असेल तर मग महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी का नाही? तामिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार, खेळाडू, लेखक ठोस भूमिका का घेत नाहीत? मराठी अस्मितेच्या नावानं गळे काढणारे नेते बैलगाडा शर्यतीवर गप्प का आहेत? मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आम्ही फक्त सोशल मीडियावरच चर्चा करणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. अर्थात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या प्रश्नांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जल्लीकट्टू प्रमाणेच बैलगाड्यांसाठी सुद्धा महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. जल्लीकट्टूसाठी टॉलिवूड मैदानात उतरलं असताना महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत अस्मितेचा मुद्दा का बनत नाही हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बैलगाडा, गोविंदा पथकं यासारख्या परंपरा आधारित क्रीडा प्रकारांवरची बंदी म्हणजे संस्कृती आणि कायद्याचा संघर्ष आहे का?
हे सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत. या प्रश्नांच्या अवतीभोवती आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थातच मान्यवर आपल्या सोबत आहेत. मनोज ओसवाल आपल्या सोबत आहेत, जे प्राणी कल्याण अधिकारी आहेत. भारत सरकार जे याचिका करता सुद्धा आहेत बैलगाडा शर्यतींच्या संदर्भामध्ये, ज्यांच्या याचिकेवरती ती बंदी घालण्यात आलेली आहे. महेश लांडगे आपल्या सोबत आहेत, जे आमदार आहेत भाजपचे भोसरी विधानसभा आणि सातत्यानं कुस्त्या असो किंवा विविध प्रकारच्या बैलगाडा शर्यती असो त्याच्यामध्ये सुद्धा ते सहभागी असतात. ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव हे अग्रणी असतात या सगळ्या याचिकेंच्या संदर्भामध्ये, त्याप्रमाणे इतर जे नेते आहेत दिलीप वळसे पाटील असतील किंवा इतर पुण्यातले जे नेते आहेत हे सगळे यासाठी नेहमी आग्रह धरत असतात. पण कुठे ना कुठेतरी पुणे जिल्हा असो किंवा इतर महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे जिल्हे जिथे या स्पर्धा घडत असतात, एक प्रकारच्या कृषक संस्कृतीचं दर्शन घडत असतं, ते होताना दिसत नाही. आनंद पवार आपल्या सोबत आहेत, जे सम्यक संघटनेचे कार्यकारी संचालक आहेत आणि आनंद पवार यांनी एक अतिशय सुंदर अशी या बैलगाडा शर्यतींवरती एक लघुपट सुद्धा केलेला आहे. या सोबत आपल्या या कार्यक्रमात गिरीश मोहिते आहेत, जे बैल नावाचा सिनेमा अलीकडे आला होता, दिग्दर्शक आहेत त्या सिनेमाचे आणि अभ्यासक आहेत या सगळ्या प्रश्नाचे. या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न खरं तर आपल्याला विचारायचा आहे गिरीश मोहिते तुम्हाला, कारण हे जे घडतंय सगळं, एकीकडे संपूर्ण तामिळनाडूमधल्या कलाकार असोत, चित्रपट कलाकार असोत, खेळाडू महत्त्वाचे मोठे असोत, या सगळ्यांनी या संस्कृतीचा एक प्रकारे पाठपुरावा केला आहे. एक प्रकारे यांनी एक तो अस्मितेचा मुद्दा तिकडे घडवून आणलेला आहे आणि एक अभूतपूर्व असा तिथे लोंढा जनप्रवाह जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. हे सगळं चित्र महाराष्ट्रामध्ये असे अनेक ज्यावेळेला मुद्दे येतात जे खरे मूलभूत मुद्दे म्हणता येतील, मराठी अस्मितेच्या संदर्भातले असतील, मराठी संस्कृतीच्या संदर्भातले असतील, त्याबाबत आपल्याकडे एवढा आग्रह तुम्हाला घेताना कोणी महत्त्वाची माणसं दिसत आहेत असं चित्र आहे का? नाही, बैलगाडी शर्यत या विषयावरती अजून तरी कोणी फार आग्रह करते असं दिसत नाहीये. मुळात मराठी माणूस हा इतका सहिष्णू आहे की तो कायद्याचा विचार करतो, कायद्यानी चालतो, पुन्हा आपली संस्कृती टिकवण्याचाही प्रयत्न करतो. पण बैलगाडी शर्यतीवरचा बॅन ऍक्च्युली नसायला हवा, कारण ती आपली संस्कृती आहे, ती पारंपरिक खेळ आहे. तो शेतकऱ्यांच्या जेव्हा शेतीचं काम संपल्यानंतर त्यांचा हा उत्सव सुरू होतो, तो कदाचित बैलांसाठीही असेल तो उत्सव, कारण इतके कष्ट केल्यानंतर कुठेतरी एक करमणूक हवी, कुठेतरी एक क्रीडा हवी. तर ह्यासाठी कदाचित हे बनवलेले हे खेळ असतील आणि तो एक शेतकऱ्यांचा जो क्षीण घालवण्यासाठीचा मुद्दा आहे तो. पुन्हा अशा वेळेला पण एक विचार पण असं म्हणायचं येतो की त्या मुक्या जनावरवरती अत्याचार तर होत नाहीत ना, मग त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. मग ती काळजी घेतली जाते का शेतकऱ्यांकडनं किंवा जे कोणी बैलगाडी शर्यतीत भाग घेतात? कारण मी पाहिलं, मी ऐकलेली एक गोष्ट माझ्याच गावी की 2 बैल म्हणजे जे गाडीला जुंपली होती शर्यतीत आणि ते बेभान झाले आणि ते धावत सुटले आणि ते सगळ्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेले आणि ते धावत सुटले आणि एका विहिरीत जाऊन पडले. ते मध्यरात्री सापडले, अख्खं गाव शोधत होतं पण ते मध्यरात्री सापडले ते 2 बैल. तर अशा वेळी त्या बैलांची काळजी घ्यायला हवी होती. ते जेव्हा घेतली जात नाही ना तेव्हा मग थोडंसं वाईट वाटतं की मग अरे, मग तुम्ही संस्कृती टिकवायचं असेल तर मग सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मग ती संस्कृती टिकली पाहिजे. बरोबर, असं माझं मत आहे. नाहीतर मग सगळेच सण बंद व्हायला लागतील हळूहळू. म्हणजे आज माझ्या मुलाला बैलपोळा माहित नाही किंवा हळूहळू दहीहंडी बंद होत जाईल. नक्की, म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या आधुनिक दृष्टिकोनातून बघायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. त्या बरोबरीनं पहिला या सगळ्या चर्चेमध्ये आनंद पवार आपल्याला बंद करणं चुकीचं आहे तुम्ही म्हणताय. आनंद पवार, नेमकी पहिली प्रतिक्रिया या सगळ्या बाबतीमध्ये तुमची काय? मला वाटतं मोठा कठीण असा खरं प्रश्न आहे. जेव्हा आपण असं म्हणतो आहोत की संस्कृती आणि कायद्याचं द्वंद्व आपल्याला दिसतंय का, तर हो, निश्चितपणे संस्कृती आणि कायद्याचं द्वंद्व आपल्याला या ठिकाणी असं होताना दिसेल. पण
म्हणजे सरळ ही भूमिका घेणं की खेळ असावा की खेळ नसावा, मला असं वाटतं की त्याच्या ऐवजी तुमच्या चॅनेलने जो प्रयत्न चालवलेला आहे की त्याच्या अवतीभोवती काय सामाजिक, आर्थिक, राजकीय मुद्दे जोडलेले असतात त्याचं विश्लेषण करून एखाद्या खेळाच्या बद्दलची भूमिका मांडावी असं मला वाटतं. तो केवळ शेतीप्रधान, कृषी प्रधान असलेल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणून वाटेल त्या पद्धतीचा धोका पत्करून आणि वाटेल त्या पद्धतीचा काय म्हणूया ज्याच्यावरती कसल्याही पद्धतीचं नियमन नसेल अशा पद्धतीनं कुठलाही खेळ आणि कुठलीही संस्कृती चालू ठेवण्यामध्ये आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. म्हणजे जसा काळ बदलतो तसे आपले खेळ बदलतायत. अनेक खेळांच्या बाबतीमध्ये सेफ्टी मेजर्स बद्दल चर्चा होते. खेळाचे नियम बनवले जातात, खेळासाठीचे काही नियम काय घडू नये याच्यासाठी बनवले जातात. आणि आता सर जे म्हणत होते की खूप धोकादायक परिस्थितीमध्ये हा खेळ चालू असतो आणि त्याच्यामुळे हा खेळ जर आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती म्हणून जर आपण याला बघत असू तर तितक्याच तो सुरक्षित आणि निर्धोक कसा होईल खेळणाऱ्यांसाठी सुद्धा आणि बघणाऱ्यांसाठी सुद्धा या पातळीवरचा विचार आपल्याकडे होताना दिसत नाही. ही सगळी चर्चा न करता तो केवळ अस्मितेचा आणि भावनिक प्रश्न बनवून चालणार नाही. तर माझी पहिली प्रतिक्रिया मला असं वाटतं की खेळ हवा का नको ही एक वेगळी चर्चा आहे. पण जर तो आपल्याला खेळ हवा असेल तर तो खेळासाठी तो निर्धोक कसा होईल, तो माणसांसाठी निर्धोक कसा होईल आणि त्याच्या अवतीभोवती जे काही समाजकारण, राजकारण चाललेलं असतं त्याचा उहापोह आपल्याला ह्या निमित्तानं नक्की 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 तो त्या मुद्द्याकडे आपण येऊया. आणि महेश, आपल्याला सुद्धा हाच प्रश्न आहे की सातत्यानं ज्यावेळेला हे असे खेळ येतात त्यावेळेला त्याच्यात राजकारण येतं, त्याच्यामध्ये समाजकारण येतं, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा असं म्हणतो की हे खेळ जगले पाहिजेत, वाढले पाहिजेत, त्याला राजाश्रय मिळणं गरजेचं असतं. जर राज्य सरकारच त्याला राजाश्रय देणार नसेल तर हे खेळ वाढणार कसे? काय झालंय या खेळाकडे ना प्रत्येक ग्रामीण भागातला शेतकरी हा एक संस्कृती म्हणून पाहतो. ह्याच्याकडं काही ठराविक लोक एक राजकारण, समाजकारण म्हणून पाहत असतील. पण मेन मुद्दाच लोकांच्या समोर येणं खरं गरजेचं आहे. जल्लीकट्टू संदर्भात आंदोलन तिकडे होते एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि आता प्रश्न आपल्या समोर असा पण आहे, तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन का होत नाही? ऍक्च्युली आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होतं, झालं, प्रत्येक गावागावात झालं. पण ते आंदोलन करताना जसं आता माझ्या अगोदर ह्यांनी सांगितलं, मोहितेंनी सांगितलं की कायद्याचं सुद्धा पालन आपल्या महाराष्ट्रातली लोक करतायत. कायद्याचं उल्लंघन केलं नाही पाहिजे. आज आपल्याकडे कायदा मोडून जर ही स्पर्धा घेतली किंवा बैलगाडा स्पर्धा आल्या तर त्या शेतकऱ्यांवर नाहक खटले दाखल होणं किंवा त्यांना बाकीच्या शेतीची कामं सोडून त्या खटल्याच्या मागे कोर्टात जाणं, ह्या गोष्टी त्यांना बरोबर नाही वाटत. आज ह्या खेळाकडे पाहताना आपण एक संस्कृती म्हणून पाहावं, ह्याला सगळे लोक मान्य करतील. मी मागच्या वेळेस सुद्धा IBN लोकमतवर या संदर्भामध्ये बोलताना मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या भावनेचा विषय आहे बैल हा. याच्या संदर्भात जे आरोप शेतकऱ्यांना केले गेले त्या बैलगाड्या संदर्भातले, त्या बैलाची घेतली जाणारी काळजी, त्या बैलाला दिलं जाणारं खुराक, त्या बैलाचं पालन पोषण करणं, हा एक पार्ट त्यांच्याबरोबर आहे. दुसरा पार्ट एक असा आहे की ही जर स्पर्धा बंद झाली तर आपण जी गाई खिलार जातीची गाय आहे, या गायी सुद्धा नष्ट होणार त्याच्या मागे. याच्या मागे एक अर्थकारण असं आहे की याच्यावर अनेक कुटुंब डिपेंड आहेत. म्हणजे जो माणूस गायी सांभाळतो तो त्या गायीला झालेला घोऱ्यापासनं किंवा खोंडापासनं आपला पुढला भविष्याचा कार्यक्रम तयार करतो. आपल्या घरात काय कार्यक्रम असेल, कुणाचं लग्न करायचं असेल तर आपलं ते खोंड, आपलं ते घोरं जर 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, आपल्याला एवढे पैसे मिळतील. बरोबर. या अनुषंगानं तो गाय पण सांभाळतो, गायीला होणारं ते उत्पादित ते खोंड सुद्धा सांभाळतो आणि त्याच्यातनं त्याच्या कुटुंबाचे पुढले कार्यक्रम ठरले जातात. याच्यावर आधारित गावची परंपरेमध्ये जी बैल सांभाळली जातात ती बैल सुद्धा आता शेतीमध्ये वापरणं लोकांना परवडत नाही. बरोबर. लोक आज ट्रॅक्टर वापरतात आणि ही बैल, ही गायी हे सांभाळणं आपणच सगळ्यांनी ठरवलं की आपल्या जुन्या गावरान गायी सांभाळल्या पाहिजेत, बैल सांभाळली पाहिजेत.
आज ही बैल न सांभाळल्यामुळं ती रस्त्यावर सोडली जात आहेत आणि त्यांना सांभाळणं, त्यांचं पूर्ण काळजी घेणं हे तर शेतकरी मुलाप्रमाणे त्यांचं करतोयच ना. घरातल्या मुलाला जसं सांभाळलं जातं तसं त्या बैलाला सुद्धा तिथे सांभाळलं जातं. इव्हन त्याला बैल हा शब्द त्या कुटुंबात कोणी म्हणत नसेल, त्याला नावाने आवाज देतात. जर आपल्या कुटुंबामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला नाव दिलं जातं तसं त्या प्राण्याला सुद्धा नाव दिलं जातं. आणि त्याला माझा मुलगा, जसं आपण माझ्या मुलाला आपण आवाज देतो तसं तो माझा सोन्या, माझा गोन्या, अशा पद्धतीचा त्याला इतका जिव्हाळ्याला सांभाळला. म्हणजे हा जो लगाव आहे या सगळ्या शर्यतीच्या संदर्भामध्ये, ज्या पद्धतीने शेतकरी तिथल्या त्या आपल्या जित्राबांवरती लळा लावतो, जीव लावतो, आणि हे सगळं होत असताना याच्यामध्ये बंदी व्हावी अशा अर्थाने ज्यावेळेला याचिका करण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला मनोज ओसवाल, त्यामागे तुमची भूमिका काय होती? मी खूप लोकांना पाहिलंय ज्यांची मुलं असतात. मी कुठल्याही बापाला आपल्या मुलाला चाबुकनी मारताना पाहिलेलं नाहीये. आपण ज्याला शर्त म्हणतो ही खरोखर शर्त आहे का? मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे मोठे सेंटर्स पाहिलेले आहेत. सगळ्या सेंटर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती होतात, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि हेच सुप्रीम कोर्टनी माझं एक्सेप्ट केलं, एग्री केलं की बैल शर्यतीसाठी पळत नाही, त्याला बेदम मारलं जातं शर्यतीच्या आधी. तुम्हाला जे दिसतंय आता, तुम्ही जे चित्रण पाहिले, तुम्हाला कुठे तो बैल रेस पळताना दिसतोय? तो आपला जीव वाचवायला पळतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये एक कॉमन गोष्ट आहे ज्याला म्हणतात बैलला गरम करणे. जेव्हा रेस सुरू होते त्याच्या बऱ्याच आधी त्या बैलाला गाडीमधनं उतरून अख्खा ग्रुप चाबुकनी धडाधड त्याला मारत बसतात. आणि तेच नाही, आजार लोक पण मारतात. तेव्हा तो बैल एकदम घाबरून जातो की हे लोक सगळे मला कशाला मारतायत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला अचानक रेसच्या लाईन वरती नेला जातो आणि त्याला सोडला जातो. तर तो कशासाठी पळतो की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळतोय. आणि जीव वाचवण्यासाठी पळताना तो इकडे तिकडे पळतो, कधी माणसांना इजा पोचवतो, कधी स्वतः इजा पोचवतो. आणि तुम्ही जर खरोखर शर्यत करायची असेल तर सगळ्या बैलांना एका लाईनवर आणा आणि विसल मारा. कुठला बैल पळणार मला दाखवा. बैल फक्त मारच्या भीतीने आणि लोकांच्या भीतीने पळतो. त्याच्याबरोबर स्पीकरवरती खूप जोराने त्याच वेळी आवाज केला जातो. ह्या सगळ्या कन्फ्युजन मध्ये तो बैल पळतो. आणि जल्लीकट्टू मध्ये पण एक्झॅक्टली हेच होतं. आणि हे मी कुठे वाचलेलं नाहीये. तमिळनाडू मध्ये मी सगळ्या डिस्ट्रिक्टची पाहणी केली आणि सुप्रीम कोर्टात रिपोर्ट दिला. तसंच महाराष्ट्राच्या सगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये सगळ्या प्रकारचे रेसेस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून मी केलेलं आहे. तुम्ही किती नियम बनवा, जर त्या बैलाला हेच कळत नसेल की ही रेस आहे तर तो कशाला पळणार? नाही, एक मुद्दा मनोजजी एक मुद्दा तुम्ही जे म्हणताय की बैलाला हे कळतच नाहीये. दुसरीकडे अनेकदा उदाहरणं दिली जातात की बैल आमचं ऐकतो, बैल आम्ही सातत्यानं त्याला मुलासारखं वाढवतो. हे ज्यावेळेला सगळी ही दोन विविध परस्पर भिन्न अशी ज्यावेळेला माहिती समोर येते त्या माहितीवरती नेमका कशा प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे? महेश लांडगे, तुम्हाला या संदर्भात काही माहिती देता येईल का? कारण अर्थातच जर असं होत असेल की तो बैलाला कळतच नाही आपण का धावतोय किंवा बैलाला जीवाच्या आकांतानं तो पळतोय, या एका भीतीपायी जर का त्याला असं तिथे ठेवलं जात असेल तर मात्र ते चुकीचं आहे, हे तुम्हाला पटतंय का? नाही, मला एक मोहितेजी मी येतो, गिरीजी मी येतो तुमच्याकडे. गिरीजी मी तुमच्याकडे येतो. महेश आपण बोला. आता मनोजजींनी जी खंत व्यक्त केली ती ऍक्च्युली म्हणजे आता त्यांच्या पाहण्यामध्ये काय आलंय ते आम्हाला माहिती नाही. पण जर एकदा मी मनोजजींना ज्यांच्याकडे बैलगाड्या स्पर्धेची जी बैल आहेत त्यांच्या गोठ्यात आणि त्यांच्या घरी नेईल आणि मग त्यांना कळेल की त्यांची खऱ्या अर्थानं कशा पद्धतीची देखभाल त्या ठिकाणी होते. आता तो बैल हा प्राणी आहे आणि तो प्राणी जर लोकांमध्ये गेला तर त्यांच्या म्हणण्यानुसार तो बुचकळ्यात पडतो किंवा तो घाबरून जातो. जी लोक त्याला रोज सांभाळतात, जी लोक त्याला रोज आंघोळ घालतात, रोज खायला देतात, रोज त्याला त्याच्या समोर येतात जातात, त्यांना तो घाबरणार नाही ना. तीच लोक त्याला गाडीतनं उतरवणार, त्याला गाडीतच बसवणार. आणि हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं की त्याला मारलं जातं. मी असं जर कुठं घडत असेल, मागच्या वेळेस सुद्धा मी बोललो, कुठलीही बैलगाडा स्पर्धा जर वाटत असेल ती नियमात व्हावी तर आपण नियम करू, नियम केले पाहिजे. पण विनाकारण एवढ्या मोठ्या संख्येनं जर
तामिळनाडूमध्ये आंदोलन होत असेल तर आपण सुद्धा महाराष्ट्रात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करायचं का कायद्याचं उल्लंघन करण्यासाठी? कुठेतरी आपल्याला स्पर्धेला नियमात आणायचं असेल तर नियमात आपण त्याला नियम आणू, स्पर्धा नियमात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. मी मागच्या वेळेस सुद्धा प्राणी मित्रांना या संदर्भात आव्हान केलं होतं. याच्यात कुठल्याही प्रकारचा अमानुषपणे अत्याचार जसं आता ओसवाल साहेबांनी सांगितलं तसा कुठल्याही प्रकारचा बैलांवर कुठलाही शेतकरी करत नाही. आणि ही पहिल्यापासूनची परंपरा आहे, ही आता थोडीच आहे. आता जर काल परवाची जर ही परंपरा असली तर तुम्ही आपल्याला म्हणता आलं असतं काय ते, पण एवढी बऱ्याच वर्षापासूनची ही प्रथा आहे. आमचा शेतकरी त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याला सहकार्य करतो. त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनात ही स्पर्धा महत्वाची आहे, गावच्या संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाची आहे. मला एक प्रश्न आहे की आपण गावच्या ज्या परंपरा जपण्याचं काम करतो, आपल्याला वाटतं की आपल्या परंपरा टिकल्या पाहिजेत, आपल्या परंपरा वाढल्या पाहिजेत, पुढल्या पिढीला कळल्या पाहिजेत. मग ह्या कळण्यासाठी ह्या थांबवणं उचित आहे का? एक मिनिट या थांबवून याच्यावरती काय उपाय मिळतोय पाहायला मिळणार नाही किंवा केवळ हा प्राणी सुद्धा मुलांना कळणार नाही जर बैलच संपली? नाही, नक्की पण त्यासाठी मग शर्यती, तो प्राणी कळण्यासाठी मग केवळ शर्यती या किती अत्यावश्यक आहे हा एक त्यातला मुद्दा आहे. गिरीश मोहिते, या मुद्द्यावरती तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीनं त्यांचं मनोज ओसवाल यांनी सांगितलं की निरीक्षण आहे त्यांचं, त्यांनी सगळीकडे जाऊन बघितलंय, जल्लीकट्टू पण त्यांनी बघितलेत, इथे पण त्यांनी बघितले आणि त्याप्रमाणे त्यांनी अहवाल त्यांचा दिलेला आहे सुप्रीम कोर्टात. निरीक्षण आम्ही बरोबर आहे, निरीक्षण आम्हीही केलेले आहेत. जसं मनोजजी म्हणाले की त्यांना खूप मारलं जातं आणि सगळेजण मिळून जर त्यांना मारत असतील तर कदाचित हा चुकीचा भाग असेल. पण आपण रेसकोर्स वरती घोड्यांना किती मारून मारून पळवतात हे पाहिलं नाहीये का? मग आजपर्यंत त्याच्यावर बंदी का आणली? मग घोडाही एक मुख प्राणीच आहे की. तर ती एक प्रोसेस आहे शर्यतीची. खूप मारत असतील आणि त्याच्यावर अत्याचार होत असतील तर ठीक आहे, मग त्याला एक नियम पाहिजेत. मी मगाशी तेच म्हणलं की सिक्युरिटी आणि सेफ्टी ह्या दोन्ही गोष्टी जर असतील तर कुठलाही सगळ्याच खेळामध्ये रिस्क आहे, अगदी जिम्नॅस्टिक मध्ये पण रिस्क आहे. बरोबर, कुठलेही खेळ घ्या तुम्ही, आपल्या भारतात जेवढे खेळ आहेत म्हणजे पैलवानांची जसं ट्रेनिंग केलं जातं. नक्की हे महत्वाचे मुद्दे आहेत की कुठलाही खेळ जरी बघितला तरी त्या खेळामध्ये अशा प्रकारची एक प्रकारची एक रिस्क आहे, एक प्रकारे इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेला पुन्हा आनंद पवार, जे आपण म्हणतोय की आपण सगळेच जण म्हणतोय की तिथे कुठेतरी नियम निश्चित असावेत. जरी संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि कायदा सुद्धा आपल्याला पाळायचा आहे, कायद्यामध्ये आपण बेमुहूर्तपणे काहीतरी करत गेलो असं आपल्याला अपेक्षित नाही. असं असताना एक समाज म्हणून ज्याला एक झुंड तयार होते, एक मोठा समूह तयार होतो, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की हे सगळे कायदे जे आहेत ते पाळले जाऊ शकतात किंवा त्या कायदे पाळण्यासाठीच्या तेवढ्या सक्षम अशा संघटना किंवा तेवढे कायदे आपल्याकडे होऊ शकतात? मला वाटतं की स्वयंशिस्तीचाही खूप मोठा भाग असणार. आता लांडगे साहेब जे म्हणत होते की असं जर कुठे होत असेल तर ते चुकीचं असणार आहे आणि तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. हॅलो, हा बोला. हा, आणि त्याचा पुढचा भाग मला असं वाटत होता की संस्कृती आणि कायद्याचं जे काही आपण बोलत आहोत ना, आता पुढे आपल्या पिढ्यांना हे कळलं पाहिजे म्हणून आपण ही परंपरा पुढे चालू ठेवूया. या आर्ग्युमेंटमध्ये थोडा धोका असा आहे की अनेक संस्कृती किंवा परंपरेच्या नावानं अनेक अन्यायकारक घटना, अत्याचाराच्या परंपरा आपल्याकडे चालत आलेल्या आहेत. पण त्या आपण जसं जसं समाज, मानवी समाज म्हणून आपण पुढे जातो तसं तसं त्याच्यामध्ये येणारे सगळे वाईटपणा, त्यातले असलेले धोके निर्धोक करत आपण पुढे जातो ना. म्हणजे जसा काळ बदलेल तसा तो खेळही बदलायला लागेल. 100 वर्षापूर्वी ज्या पद्धतीचा खेळ होत होता आणि आज ज्या पद्धतीचा तो खेळ होतोय त्याच्या स्वरूपावरती आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणजे फक्त हे कायद्याच्या चौकटीत बघून नाही चालणार. म्हणजे कायद्यानं हे अगदीच ठरवूच नाही की हा खेळ बंद करा. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणू की कायद्यानं कुठल्याही याच्यावरती सरसकट बंदी न आणता त्याच्या संदर्भातल्या यंत्रणा कदाचित तयार करायला लागतील. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण म्हणतो की बैलगाडा शर्यत एखाद्या गावामध्ये लागली तर त्याची देखरेख करणारी काही समिती आहे का? शासन तिथे काय हालचाल करतं का? मग त्याच्यावर देखरेख ठेवणारं काही असू शकतं का? त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत नाहीत ह्याच्या व्यवस्था असतील का?
अशा बैलांवरती अत्याचार होणार नाहीत हे बघण्यासाठी यंत्रणेसाठी शासन म्हणून काही वेगळी बजेटरी अलोकेशन त्याच्यावरती करणार आहे. नक्की हे सगळे मुद्दे आनंद, हे सगळे मुद्दे आपण घेऊन पुन्हा चर्चा सुरू करूया. चर्चेमध्ये अर्थात दोन महत्वाचे मुद्दे अजून शिल्लक आहेत, ज्या मुद्द्यांमध्ये अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे इथल्या संस्कृतीचा, इथल्या भाषेचा जो अभिमान, जी अस्मिता असायला हवी ती कमी पडते का, आणि अशा प्रकारच्या गोष्टींकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाहीये का, आणि पुरेसं लक्ष देण्यासाठी जे एक प्रकारे मत बनवणारी जी माणसं आहेत, जी समाजातली बहुतांश विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, ते त्याच्यामध्ये दुर्लक्ष करत आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याबरोबरीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती कशा प्रकारे अशा खेळांना वेगळ्या पद्धतीनं बघून ते खेळ चालू ठेवलेत, त्याची उदाहरणं काय तेही आपण बघूया छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय जल्लीकट्टूच्या अनुषंगाने मराठी अस्मिता, मराठी संस्कृतीतले जे मुद्दे आजही तसेच ताटकळत आहेत, त्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये अर्थात आपले प्रेक्षक काय म्हणतात ते पाहूयात. विशाल पाठारे म्हणतात, मराठी माणसात एकजूट नाही, जातीपातीमध्ये मराठी माणूस दुभंगलाय, मी मराठी बोलण्यापुरतंच आहे. सचिन वर्तक म्हणतायत, महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जातं, त्यामुळे अशी जन आंदोलनं उभी राहत नाहीत. विष्णू हुलावळे म्हणतायत, लोकपरंपरा काळानुरूप बदलून त्या कायद्याच्या चौकटीत बसवून टिकवल्या पाहिजेत. प्रबोधन देव म्हणतायत, परंपरा या टिकल्याच पाहिजेत, पण त्यांच्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये. आणि विराज भोसले म्हणतायत, भौतिक उत्कर्ष साधण्यातच शेतकऱ्याची सगळी शक्ती खर्च होते, सांस्कृतिक उत्कर्ष साधण्यासाठी शेतकऱ्याला वेळच मिळत नाही. अर्थात अतिशय बोलक्या आणि छान प्रतिक्रिया आपल्या या प्रेक्षकांच्या आहेत. या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवरनं पुन्हा एकदा जल्लीकट्टूवरून तामिळनाडूत सध्या जे मोठं आंदोलन सुरू आहे, अशाच प्रकारचे खेळ जगभरातही होत असतात आणि असेच वादविवाद सुद्धा होत असतात. पण काही देशांमध्ये तर असे खेळ आता पर्यटकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र ठरलेत. मात्र संस्कृती आणि अस्मितेच्या नावावर असे खेळ व्हावेत का, कायद्याचं त्यावर नियंत्रण असावं का, इतर खेळांना सुद्धा मानवाधिकाराचे निकष लावता येणार आहेत का, याची चर्चा आता सुरू झालेली आहे. बुलफाईट हे स्पेनमधलं आकर्षणाचं मुख्य केंद्र. शेकडो वर्षांपासून या फाईट्सची स्पेनमध्ये परंपरा आहे. हा अमानुष आणि क्रूर खेळ असल्यानं त्यावर बंदी आणावी असं मत तिथंही व्यक्त होत आहे. तर हा स्पेनच्या संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा मुद्दा असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. त्यामुळं 2013 मध्ये स्पेन सरकारनं कायदा करत बुलफाईटला संरक्षण दिलं. बुलफाईट सारखंच स्पेनमधलं दुसरं आकर्षण आहे मानवी मनोऱ्यांचं. महाराष्ट्रात दहीहंडीवरून वाद होत असतानाच स्पेननं या खेळाचं ब्रँडिंग करत जगभर मार्केटिंग केलंय. अशा खेळ आणि स्पर्धांवर स्वयंसेवी संघटनांचा मुख्य आक्षेप असतो तो त्यातल्या क्रूरतेवर. मग हाच निकष लावला तर बॉक्सिंग, रेसलिंग, वेटलिफ्टिंग आणि धावणे यासारख्या स्पर्धांवरही बंदी का घातली जाऊ नये असाही प्रश्न निर्माण होतो. यातल्या अनेक गोष्टी या शेकडो वर्षांच्या प्रथा आणि परंपरेतून आलेल्या आहेत आणि त्याला अस्मितेची जोड मिळाल्यानं त्या समाजात घट्ट रुजल्यात. यातल्या वाईट गोष्टींवर कायद्यानं बंधनं आणावीत, मात्र अशा उपक्रमांवर सरसकट बंदी घालणं हा पर्याय असू शकत नाही. जिंकणं किंवा वर्चस्व मिळवणं हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. मानवी स्वभावातली ही उर्मी शांत करण्यासाठी दोनच मार्ग आहेत, एक युद्धाचा आणि दुसरा खेळाचा. युद्धाचा मार्ग शक्य नाही, राहतो तो फक्त खेळ. याच मार्गावरून जाण्याशिवाय सध्या तरी आपल्याला पर्याय नाही. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. अर्थात या भावनेच्या आसपास आपण ही सगळी चर्चा करतोय आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उरतो. गिरीश मोहिते, आपण खास करून सिनेमाशी संबंधित आहात, दिग्दर्शक आहात, तुम्हाला हा थेट प्रश्न विचारायचा वाटतो. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असे संस्कृतीचे प्रश्न निर्माण झाले, ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे अगदी आज नाट्यगृहासारखा प्रश्न असेल किंवा मराठी शाळांसंदर्भातला अगदी प्रश्न असेल, हे जे ज्यावेळेला महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात, दहीहंडी असेल किंवा अगदी बैलगाडा शर्यती असतील, या वेळेला आपल्याकडे जी सांस्कृतिक एक प्रकारची चळवळ असते किंवा महत्त्वाची जी माणसं असतात, मोठमोठे नट्या असतात, हे यावेळेला त्याच्यामध्ये त्याच्यापासून अलूफ का राहतात, त्याच्यापासून पूर्णपणे बाजूला का राहतात?
अलूफ राहण्याचा मुद्दा नाहीये किंवा बाजूला कोणीच राहत नाही. मुळात काय की जागृती होणं म्हणजे अशा सगळ्या खेळांच्या मागे जे कोण हे ऑर्गनायझर असतात, म्हणजे हे जे काय शेतकऱ्यांचा हा खेळ किंवा ह्या त्या गावांमधला हा खेळ, तर तिकडे त्यांची जागृती होणं फार गरजेचं आहे. त्यांना थोडंसं त्यांचं ओरिएंटेशन होणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला म्हणजे कलाकार किंवा कुठलेही तंत्रज्ञ किंवा सेलिब्रिटीज हे आंदोलनासाठी नाहीच आहेत. मुळात ते एखाद्या आंदोलनाला सपोर्ट करतील किंवा त्यांच्या प्रतिमेचा ते त्या आंदोलनाला फायदा करून देतील, हा इतकाच त्यातला भाग आहे. म्हणजे आज कोण शांत राहिलंय किंवा का नाही राहिलंय हा मुद्दा मला तुम्ही हा प्रश्न मला मुळात कळलाच नाही की का असा का प्रश्न का विचारायचा नाही. कारण जल्लीकट्टूमध्ये ज्या वेळेला जल्लीकट्टू सारखा प्रश्न येतो जो कदाचित कृषक संस्कृतीशी संबंधित असेल, त्यावेळेला संपूर्ण तामिळनाडूमधले जेवढे जे चेहरे आहेत, अगदी विश्वनाथ आनंद पासून ते कमल हसन पर्यंत असेल, रजनीकांत पासून विविध सगळे जे चेहरे आहेत, हे सगळे एका बाजूने तिकडे एकदिलाने उभे राहिलेले आहेत. याचा अर्थ आले का ते सगळे काय? माझ्या मते हे आंदोलनाला जेव्हा ह्या पेट घेतली त्यानंतर हे सगळे इन्व्हॉल्व्ह झाले. हो ना, पण झाले ना, ते झाले आपल्याकडे होत नाहीये ते, आपल्याकडे नाही दिसत येते. आता नाही, बरोबर आहे. आपल्याकडे नाट्यगृह घेऊया आपण साधं, किंवा मराठी शाळेंची आत्ताची अवस्था आहे त्याच्यासाठी कोण उभं राहत आहे? कोणी उभं राहायचं मग त्याच्यासाठी? जर का ह्या चेहऱ्यांनी नाही उभं राहायचं, या सगळ्या समाजातल्या धुरीणांनी नाही उभं राहायचं, तर कोणी राहायचं मग त्याच्यासाठी उभं? नाही, माझ्या मते त्याशिवाय त्याला समाज मान्यता मिळत नाही. बंदी आणणं बरोबर, पण असं कुठल्याच इंडस्ट्री मराठी इंडस्ट्रीकडे असा कुठला प्रस्ताव किंवा असं कुठलं काही ऍक्टिव्हिटीज दिसली नाहीये आतापर्यंत. म्हणजे मुळात ज्या शेतकऱ्यांकडून जी ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे होती, की ज्या खेळासाठी ज्या लोकांची गरज आहे त्या खेळाची, त्यांच्याकडून जी ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे तीच मुळात झालेली नाहीये. असं तुमचं मत आहे, बरोबर आहे, झालेलं नाही. आपण सुरू झाली की सगळेच इन्व्हॉल्व्ह होणार आणि ज्यांना ते पटणार आहे. नक्की ज्यांना ते पटणार आहे, पण त्या अर्थाने त्या पटण्याचा जो संदर्भ आहे, तो पटण्याचा संदर्भ अस्मितेशी संबंधित आहे. ती अस्मिता, आनंद, तुम्हाला असं वाटतं का? जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अस्मिता ही त्या अर्थाने कदाचित आपल्याला दुसरीकडे मागे सुद्धा खेचू शकते, काही वाईट गोष्टींकडे, अनिष्ट प्रथांकडे सुद्धा खेचू शकते. पण त्याबरोबरीनं हे जे महत्वाचे मुद्दे आहेत, जिथे सगळं जगलं पाहिजे, त्या जगण्याचा ज्यावेळेला संदर्भ येतो, ती भाषा जगण्याचा संदर्भ येतो, त्या प्रथा परंपरा सुद्धा ज्या चांगल्या आहेत, ज्या चांगल्या चालीरीती आहेत, त्या जगण्याचा संबंध येतो, त्याच्याशी अर्थकारण येतं. त्याच्यासाठी कुठेतरी उभं राहणं हे आवश्यक आहे असं तुम्हाला वाटत नाही का? बरोबर आहे. मला भूमिकेच्या पातळीवरती मी परत एकदा सांगेन की चांगल्या चालीरीती आहेत, चांगल्या चालीरीती आहेत, ह्या टिकायला हव्या, त्या सगळ्यांचंच मत आहे. आज प्रत्येक मराठी इंडस्ट्रीतला प्रत्येक तंत्रज्ञ असो किंवा कलाकार असो, गिरीजी, आपण सगळ्यांना वाटतं की ह्या सगळ्या परंपरा ठीक आहे, त्याच्याबरोबर अपेक्षित ठोस भूमिका आहे. आनंद नक्की, गिरीजी मी तुमच्याकडे येतो. आनंद तुमचं काय म्हणणं आहे? हा, मी हे म्हणत होतो की भूमिका म्हणून मी हे म्हणतो की सरसकट ही भूमिका अगदी आहे की सरसकटपणे बंदी आणली नाही पाहिजे वगैरे, पण ह्या पलीकडे जाऊन का असं होत नाही? कारण आपण ह्या सगळ्या खेळांकडे शहरी चष्म्यातनं खूप बघितलं जातं, आणि जो काही मुळात अंतरच आहे ना, शहरी उच्चवर्णीय व्यक्तींचं गावाशी असलेली नाळ नसणं, गावच्या ह्या सगळ्या आनंदाच्या जागा ह्याच्याबद्दलचं कायम एक काय म्हणूया खाली बघणं, त्याला टाकून बघणं, त्याला सन्मानानं न बघणं, हा दृष्टिकोन त्याच्या मागे आपल्याला दिसेल. आणि म्हणून मग कलाक्षेत्रामध्ये असलेले अनेक लोक जे शहरामध्ये वास्तव्य करून आहेत, शहरी संस्कृतीमध्ये वाढलेले आहेत, त्यांना हे सगळं थोतांड वाटायला लागतं. म्हणजे मुद्दा असा आहे की डिस्कनेक्ट जो आहे ह्या कम्युनिटीचा, तो समाजातल्या बाकीही अनेक गोष्टींशी डिस्कनेक्ट आहे, फक्त बैलगाडा शर्यत किंवा अस्मितेच्या प्रश्नांचा नव्हे. तो त्यांचा डिस्कनेक्ट गरिबीच्या मुद्द्याशी आहे, त्यांचा डिस्कनेक्ट हा विस्थापनांच्या मुद्द्यावरती कधी हे सगळे सेलिब्रिटीज आणि हे सगळे समाजातले करते धरते जे असतात, त्या सेलिब्रिटीज काही त्याच्यावरती आवाज उठवत नाही. त्यामुळे ते शांत असणं हा मला वर्गाचा मुद्दा वाटतो.
सरळ. आणि ह्या मुद्द्यावरती पण काही अशी कम्युनिटी एकत्र येईल आणि आवाज उठवेल कला क्षेत्रातनं किंवा साहित्य क्षेत्रातनं असं मला वाटत नाही. आणि विशेषतः जिथे शहरी ग्रामीण अशा पद्धतीची जरी इतक्या मोठ्या एक महत्वाचा मुद्दा आहे आनंद हलक्या दर्जाचं नक्की आनंद यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. आनंदजी नाही, गिरीश बोला. नाही म्हणजे मला याच्यात बोला नाही की कम्युनिटीचा हा मुद्दा नाही किंवा शहरात राहिल्यामुळे त्यांचं म्हणणं की डिस्कनेक्ट आहे, त्यांचं म्हणणं आहे, आनंदचं म्हणणं मला डिस्कनेक्ट आहे, कारण त्याचं आकलनच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे की हे प्रश्न काय आहेत त्याचंच आकलन होत डिस्कनेक्ट नाहीये मुळात. काय होतं की म्हणजे आज जसं तुम्ही म्हणाला की एक नाट्यगृहाबद्दल बोललं गेलं, कारण तो विषय त्यांचा होता म्हणून तिकडे दामलेंनी बोलले ते नाट्यगृहाबद्दल, कारण तो त्यांचा विषय होता. शेतकऱ्यांचा जर खेळ हा खेळ आहे तर त्यांनी जर सुरुवात केली तर अति राजकारण झालंय का हाही मुद्दा आहे. कारण दामलेंनी बोलल्या लगेचच चामे खोपकर त्याच्यावरती रिॲक्ट झाले. म्हणजे दामलेंना बोलण्याचा अधिकार नाहीये का अशा मुद्द्यावरती, हाही मुद्दा येतो. त्यामुळे कदाचित ही शांतता आहे का हा सुद्धा प्रश्न आहे. कुठेतरी प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे का, पण ते बोलणं, ते जी शांतता जी आहे ती शांतता ही तेवढी बोलकी नाहीये. ते शांततेमध्ये सुद्धा काही बोललं जाते असं काही दिसत नाहीये. कारण ज्या पद्धतीनं आज नुसते प्रशांत दामले बोलले तरी एक त्याला राजकीय रिॲक्शन, या राजकीय रिॲक्शनला घाबरत आहेत का कलाकार, हा मुद्दा. एक महत्वाचा मुद्दा नाही, एक मिनिट गिरीजी, मी मनोज ओसवालांना विचारतो. मनोज ओसवाल, जो मुद्दा आता आनंद पवार यांनी उपस्थित केला की कुठेतरी ग्रामीण आणि शहरी ह्या चष्म्यातनं बघितल्यामुळे याच्यात गल्लत होत असावी, तुम्हाला असं वाटतं का की या चष्म्यातनं बघितल्यामुळे ही गल्लत झालेली आहे, समजून घेण्यामध्ये हा सगळा प्रकार? असा बिलकुल मुद्दा नाहीये. एक पहिलं म्हणणं हे आहे की तमिळनाडू मध्ये जे काही झालेलं आहे डायरेक्टली सुप्रीम कोर्टला लोकांनी चॅलेंज केलेलं आहे. हे एक खूप रॉंग प्रेसिडेंट आहे, हे खूप चुकीचं प्रेसिडेंट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टनी हे सगळे तामिळनाडू सरकार, महाराष्ट्र सरकार, पेटिशनर सगळ्यांनी आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टनी हे निर्णय घेतला की हे क्रूरताशिवाय हे होऊ शकत नाही. आणि आतापर्यंत मला एकही शर्यत अशी दिसली नाही जिथे हे क्रूरताशिवाय होतंय. तिसरा मुद्दा परंपराचा, सारखा परंपरा हा विषय काढला जातो. जगामधले सर्वात जुना सर्कस जो रिंगलिंग सर्कस आहे यांनी यावेळी अनाऊन्स केलं की आम्ही हा सर्कस आता बंद करणार आहोत, कारण लोक ह्याला समर्थ देत नाहीये. जनावरती जो अत्याचार होतो ह्याला लोक सपोर्ट करत नाहीये. तर प्राणीवरती होणारा अत्याचार हा कायद्याचे, प्राणी म्हणजे आपण वन्य प्राणी आणि पाळीव प्राणी, वन्य प्राणी आणि पाळीव प्राणी याच्यामध्ये फरक करू शकतो ना आपण, नाही तर मग पाळीव प्राणी पण पाळणं बंद करावं लागेल ना. मनोज ओसवाल याचं उत्तर द्या ना तुम्ही. मनोज ओसवाल तुम्ही याचं उत्तर द्या. एक मिनिट मनोजजी तुम्ही याचं उत्तर द्या. वन्य प्राणी हे बंद होणं आपण समजू शकतो, कारण त्यांना वनामध्ये वन्य अवस्थेमध्ये जगायचं असतं. पाळीव प्राणी हे आपल्या सोबत जगतात, त्यामुळे त्या पाळीव प्राण्यांना मग आपण पाळणं बंद करायचं का, हा जर मुद्दा आपण घेतला की प्राणी म्हणून सगळे एकाच चौकटीत अत्याचारसाठी. एक मला माझा मुद्दा संपू द्या. गिरीजी आलो मी तुमच्याकडे, मला संपू द्या. तुम्ही प्रश्न विचारत असेल तर मला संपू द्या, माझे उत्तर देऊ. नाही पण थोडक्यात द्या उत्तर. आम्ही तुम्हाला प्रश्न उत्तर देतो तेवढा तुम्हाला वेळ पण देतो नंतर. उत्तर एवढाच आहे की तुम्ही त्यांना क्रूरता केल्याशिवाय तुम्ही त्यांना रेसमध्ये पळवू शकत नाही, जल्लीकट्टूमध्ये आणू शकत. बरोबर. तुम्ही जर क्रूरता करत असाल तर कायद्याचं उल्लंघन होणारच. हा ठीक आहे, क्रूरता केलं तर कायद्याचं उल्लंघन होणार. ही क्रूरता टाळून हे गिरीजी तुम्हाला पण हाच प्रश्न, ही क्रूरता टाळून काही शक्य आहे का अशा शर्यती होणं? हा, आता क्रूरता टाळी. मनोजजी, तुम्ही हे सगळे बैलगाड्यांच्या शर्यती पाहिल्यात फक्त, आणि त्यानंतर तुम्ही कधी ह्या ज्या गुरांच्या छावण्या पाहिल्यात त्या दुष्काळातल्या, ती क्रूरता नाहीये. फक्त अन्न दिलं जातं त्या छावण्यांमध्ये, पण ती गुरं त्या छावण्यांच्या बाहेर सोडली जात नाही. दिवसभर तिकडे उभी केली जातात, एकाच ठिकाणी बसवली जातात. त्यांना जराही पाय मोकळे करायला बाहेर काढलं जात नाही. त्या गुरांचे महिने तिकडे बसून, महिने बसून आणि उभं राहून त्यांचे पाय वाकडे होतात, अक्षरशः वाकडे होतात. त्या शेतीच्या कामाला काही उपयोगाचे होत राहत नाहीत. मग ही क्रूरता नाहीये का? अशा ठिकाणी तुम्ही केसेस केलेले आहेत, याची माझी आवाज का नाही उठवत किंवा त्या गोष्टींवरती का नाही बोलत? मग मला सांगा, जर गुरांवरती पोरासारखं प्रेम केलं जातं तर त्यांना अशा छावणीमध्ये का टाकलं जातं?
पहिली गोष्ट ह्यांना नाही, ह्या कारण कारण का त्यांना टाकलं खायला जातं? कारण द्यायला जे उपयोगी शेतकऱ्यांकडे होत नाही काहीच- त्यांना आपण टाकून देतो. दुष्काळाच्या वेळेस थोडं विषयांतर नको व्हायला. मूळ मुद्दा आहेत ते. महेश लांडगे, तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही स्वतः सत्ताधारी पक्षातले सुद्धा आहात. या सगळ्या या एक मिनिट गिरीजी, मी तुमच्याकडे येतो थोड्या वेळात. महेश लांडगे, आपण स्वतः आमदार आहात, लोकनियुक्त आहात, सत्ताधारी पक्षात आहात आणि हा सगळा विषय तुम्ही आतापर्यंत बघताय, ऐकलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जल्लीकट्टू प्रमाणे एखादं काहीतरी येणाऱ्या काळामध्ये उत्तर हे मिळालं पाहिजे आणि ते उत्तर मिळालं तर खरंच त्यातनं काहीतरी चांगलं होईल, की मनोज जसं म्हणतात, मनोज ओसवाल जसं म्हणतात की हा क्रूरतेचा खेळ आहे, ही क्रूरता थांबायला पाहिजे आणि ते प्राणी या संकल्पने बघतात ज्याच्यामध्ये वन्य प्राण्यांचं त्यांनी उदाहरण दिलं, पण हे वन्य प्राणी नाही आहेत. मगाशी आनंदजींनी सांगितलं की याला शहराकडल्या लोकांनी शहराच्या दृष्टीने पाहिलंय. एक्झॅक्टली मला तेच बोलायचंय की आपल्याकडे बोललं जातं की पाण्यातला मासा झोप घेतो कसा, जावं त्याचे वंश तेव्हा कळे. तर शेतकरी म्हणून ज्यावेळेस मनोजी शेतामध्ये किंवा त्या बैलाबरोबर राहतील त्यावेळेस त्यांना कळेल की आपण बैलावर शेतकरी किती प्रेम करतो. आपण लांब उभं राहून कुठल्याही गोष्टीला आपण त्याला नावं ठेवू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागातल्या परंपरा आज मला अभिमानानं सांगावं लागतं की आज या भारत देशाला ऑलिम्पिक मध्ये सातत्यानं मेडल मिळवून देणारा खेळ कुठला असेल तो ग्रामीण भागातला कुस्ती हा खेळ आहे. बरोबर. त्या कुस्तीकडे सुद्धा शहरातल्या लोकांनी ती परंपरा म्हणूनच पहिल्यापासून पाहिलेलं आहे, पाहिलं पाहिजे होतं. म्हणजे याच्या अगोदर आपण हे सगळे लोक क्रिकेटकडे पाहत राहिले, हॉकीकडे पाहत राहिले, त्याच पद्धतीने जर कुस्तीकडे पाहिलं असतं तर आज ते पण नावारूपाला अजून मेडल आपल्याला मिळाले असते. या स्पर्धेकडे सुद्धा पाहताना आपण क्रूरता म्हणून पाहू नका. क्रूरता याच्यात शेतकरी काय बैल कापतात, शेतकरी काय बैलाला फासाला देतात असं बिलकुल नाही. तुम्ही या लहानपणापासून बछड्याला सांभाळताना, आणि ह्यांचा एक प्रश्न आहे मनोजजींचा की आपण सांभाळलेल्या मुलाला मारतो का. माझा तर यांच्यावर आक्षेप असा आहे की मला यांनी दाखवून द्यावं, ह्यांना माझ्याबरोबर एक दिवस शेतकऱ्यांकडे महिनाभर ठेवतो, तिथं पाहा त्यांनी बैलाला कसं सांभाळलं जातं ते. आज या बैलाच्या म्हणजे बैल मला पण या प्राण्याला बैल म्हणायला माझी सुद्धा तोंड जड होते. आम्ही कधी बैल म्हणून याला संबोधलं नाही. आम्ही आमच्या घरातल्या मुलाप्रमाणे त्याला नावाने आवाज देतो. आणि ह्या लोकांनी या संस्कृतीचं, या परंपरेचं एवढं मोठं भांडवल केलं, एवढं मोठा इश्यू केला की पूर्ण शेतकरी त्याच्यात नाराज झाले. गावचे उरूस, गावच्या जत्रा, गावच्या जे काही देवाच्या उरूस व्हायचे ते सगळेच बंद पडलेत. मग याच्याकडे कोणी लक्ष द्यायचंच नाही का. आणि राजकारण म्हणून, पुढारी म्हणून अत्यंत मोठ्या प्रमाणातलं आंदोलन इथं होऊ शकतं. पण आपल्याकडं कायद्याला पाळणारे सुद्धा लोक आहेत. आज शेतकरी कायद्याच्या माध्यमातून घाबरतो, याच्या करता तो शेती करणार आहे, उद्या कोर्टात जाणार, स्वतःच्या केस बद्दल लढणार का आपली शेती करणार, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक वेळेस मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की जर याला नियम आपल्याला पाळायचे असतील तर आपण नियम एक तयार करू, नियमावली तयार करू. प्राणी मित्र आम्ही सगळे एकत्र बसू, गावची परंपरा जपणारी लोक एकत्र बसू, त्याला नियमात आणू. नक्की. अर्थात थोडक्यात विषय तिथेच येतो, विषय तिथेच येतो की या अशा सगळ्या कोर्टाकडे न जाता जर आपण हा समज एकत्र येऊन जर हा विषय मिटवला तर तो निश्चितपणे सुटेल. नक्की. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. प्राणी संघटना असतील, प्राणी प्रेमी असतील, थोडक्यात बोला मनोज. 2014 सुप्रीम कोर्टनी बरेच नियम बनवून दिली, एकही नियमचं पालन झालं नाही. सुप्रीम कोर्ट मॉनिटर करत असताना आणून दाखवले, जुने फोटो आणून दाखवले. जुने फोटो नाही. याच्यात असं काय नाही, जर एखाद्या ठिकाणी आता रस्त्याने जर जाताना एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून आपण गाड्या चालवायच्या बंद करायच्या का. आपण ट्रॅफिकचे नियम आहेत, आपल्याकडे सिग्नल आहेत, आपल्याला रोड मनोज उस्वाल जो मुद्दा म्हणताय, तोही महत्वाचा आहे. गाड्या चालवणं बंद करतो. भीती तीच आहे. एक मिनिट महेश इश्यू वाढवायचा, शेतकऱ्यांच्या त्या प्राण्यांचा भांडवल करून. महेश लांडगे एक मिनिट शांत बसा. तर आपण एकत्र या विषयातला मार्ग काढला असता, नियमात आणल्या ती स्पर्धा, प्राण्यांवर अत्याचार नसता केला. नाही एक मिनिट महेश लांडगे आवाज तुमचा बंद करावा लागेल. आता मला वेळ संपलेली आहे, आवाज बंद करावा लागेल, तुमचा वेळ संपलेली आहे. त्याचं कारण मुद्दा आपण आर्ग्युमेंट करू शकतो, पण त्याबरोबरीनं जे मनोज उस्वाल म्हटले त्याचाही विचार करावा लागेल. आता अशा एका वळणावरती हे सगळं येऊन ठेपलेलं आहे.
जिथे मनोज ओसवाल जे म्हटलेत की ही शिस्त पाळणार कोण, कारण ज्यावेळेला एवढी मोठी जमाव एवढ्या मोठा झुंड तिथे तयार होते त्यावेळेला तिथे एक प्रकारची जनशक्ती तयार होते, त्यावेळेला कायदा कोणी पाळायचा हा प्रश्न येतो आणि तिथेच सगळ्यात मोठी मेख आहे आणि तिथेच सगळ्यात मोठी भीती आहे. अर्थात आपण नाट्यगृहाचा प्रश्न असेल, मराठी शाळांचा प्रश्न असेल किंवा अगदी बैलगाडा शर्यतींचा प्रश्न असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी आपली संस्कृतीच्या संदर्भातली आणि भाषेच्या संदर्भातली अस्मिता ही कमी पडते का, आणि ही अस्मिता कमी पडत असेल तर आपण नेमकं काय करतोय. जल्लीकट्टूच्या निमित्तानं आपण या चर्चेमध्ये हे चिंतन केलेलं आहे. तुमच्या तिथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.